हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी तुम्हाला आज पुदिन्याची चटणी करून दाखवते। ह्याच्यामध्ये पुदिना आहे, हिरवी मिरची आहे। काल रात्री मी तिखट पाणी केलं होतं ना पाणीपुरीचं, त्याच्यामध्ये सगळं घातले आले बघा। कोथिंबीर आहे, काही हिरवी मिरची आहे, पुदिना आहे, आणखीन कढीपाला आहे। आता ह्याच्यामध्ये ना थोडे फुटाणे टाकले, थोडं खोबरं टाकले आणि थोडंसं मीठ टाकायचं। चटणी जास्त नाही आहे आपली, त्याला आता दुसरं काही सामान लागणार नाही। जिरे टाकलेले त्याच्यामध्ये। आता हे मिक्सरमधून काढायचे आणि पोळी बरोबर खायची। ह्याच्यामध्ये थोडं टाकू वाटलं तर थोडं मीठ आणि साखर टाकायची, लिंबू आणि साखर टाकायची। मी ह्याच्यात साखर टाकलेली आहे थोडी, आता लिंबू ह्याच्यात पिळणार आहे, म्हणजे छान लागते चटणी परत। मग हे पुदिन्याची आहे। रात्री मी पाणीपुरीसाठी पाणी केलं होतं ना, त्याच्यामध्ये पुदिना, कढीपाला, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि जिरे टाकले होते। त्याची ही चटणी तयार करून घेतली। आता ह्याच्यामध्ये फक्त मी थोडं मीठ टाकले आणि फुटाणे टाकले। हे बघा, या प्रकारे पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे बरं का। ह्याच्यामध्ये थोडं लिंबू आणि साखर टाकायचा, खूप टेस्टी लागते। तुम्हाला पातळ करायची असते तर पातळ करू शकता बरं का। ही मी घट्ट केली, तुम्ही पातळ करू शकता ही चटणी। माझी जर ही पुदिन्याची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही चटणी कशी वाटली। ही पोटासाठी खूप चांगली असते बरं का। थोडी थोडी रोज खायची। पुदिना, कढीपाला आणि कोथिंबीर हे पातळ चटणी सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता, चिंचेच्या चटणीसारखी फ्रीजमध्ये, आणि रोज थोडी थोडी घ्यायची। हे पचनाला, पोटाला चांगली असते। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माझी चटणी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।